पाटबंधारे विभाग पाणी आमच्या हक्काचं। जय जवान जय किसान हा भारतभर लावणारा नारा काय अर्थ आहे की इथल्या जवानाने सरहद्द शोधावी, ती सांभाळावी आणि या भारतभूमीमधल्या प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी अन्न पाण्याची व्यवस्था करावी, तो किसान। आज त्या किसानाची अवस्था काय? मित्रांनो, आपण उभे आहोत वरवण येथील खडकवासला पाटबंधारे शाखेच्या समोर आणि हे आहेत शेतकरी। ज्याचं जळतं त्यालाच कळतं काय झालंय नक्की, आपण त्याचा विचार करू। इरिगेशन या नावाखाली पूर्ण दौंड तालुक्यामध्ये पुनर्वसन वसवण्यात आलं। पुनर्वसन जिथं वसलं तिथं पाण्याची धरणं बांधली। जी लोक धरण क्षेत्रातली उठवली ते आमच्या भूमिहीनवाल्याच्या लोकांच्या शेतात येऊन बसले। सरकारनं त्यांना जमिनी दिल्या आणि आज ज्या जमिनीत आमचा शेतकरी कष्ट करतो, राबतोय, त्या धरणाचं पाणी त्याला मिळत नाही। त्याला दिलं जात आहे पुण्याचं मलमूत्र आणि रासायनिक पाणी। हा सगळा आता तोही पाणी मिळेना आणि शेतकरी आता शेती पिकवू शकत नाही, अशी त्याची अवस्था। उन्हाची दाहकता वाढते, प्रश्न ऐरणीवरचा आले आणि इथलं प्रशासन मात्र सुस्त झालेलं आहे। कशानं सुस्त झालं आहे ते आपण नंतर शोधू, पण इथल्या आलेल्या शेतकऱ्यांचा नक्की काय विचार आहे, ते कशासाठी आलेत, आपण त्यांच्याशी संवाद करू। साहेब, आपलं नाव काय? दत्तात्रेय शेळके हे वरवण गावचे शेतकरी आहेत। काय अडचण आहे तुमची? आणि पिकं जाळायला लागली, पिकाचं बऱ्यापैकी आता पाणी नाही आले, बऱ्यापैकी खराब होते, पाणी सोडावची आमची। मित्रांनो, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संत एकनाथांनी गाढवाला पाणी पाजलं, त्यानं त्यांचा जीव जाणला। हे सरकार आहे आणि या सरकारला शेतकऱ्यांच्या शेतीचा जर आत्मीयता नसेल, आपुलकी नसेल, तर शेतकरी आता उन्हाच्या दाहकतेने तो होरपळतोयच, पण पिकं जळाली म्हणून सुद्धा आतून जळणार आहे। परिणाम असा होतो, शेतीच्या सातबाऱ्यावर असणारं कर्ज ते फेडू शकत नाहीत। विदर्भ मराठवाडा 1 लाख रुपयासाठी आमचा शेतकरी गळफास घेतो आणि ती वेळ आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सदन असणाऱ्या शेतकऱ्यांवर यावी का? आणि तशी यायची नसेल तर प्रशासन करतंय काय? म्हणून या प्रशासनाला आता खऱ्या अर्थानं जाब विचारण्याची वेळ आहे। हे सरकार, हे शेतकऱ्यांचं धोरण आहे की मरण आहे, हा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। दादा, काय तुमचं मत आहे? नाव काय तुमचं? माझं नाव दिवेकर रवींद्र शिकाराम। काय तुमची इच्छा? आमची इच्छा आहे की पाणी आम्हाला मिळावं। पाणी आलं का? पाणी ह्या हंगामामध्ये एक रोटेशन पूर्ण आलं आणि दुसरं त्याच्या पाठीमागचं अर्धवटच सर्व शेतकऱ्यांना मिळालं नाही। कुठलं पाणी आलं तुम्हाला, काळं की पांढरं? पांढरं पाणी आलं होतं आणि एक काळं पाणी आलं होतं। मग यात तुम्हाला वाटतं का की तुमच्या जमिनी ज्यांना दिल्यात, जे पुनर्वसित झालेत, आणि तिथून तुमच्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा तुम्हाला होते असं आता वाटायला लागलं। मित्रांनो, या खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा आता गरजेची आहे। ते पाण्याच्या माध्यमातून, बेबी कॅनलच्या माध्यमातून, ते सुद्धा मिळत नाही। मग सरकारचं नक्की धोरण काय चाललेलं आहे? इथले लोकप्रतिनिधी असतील, इथे विरोधी पक्ष असेल, या दोघांची इथली भूमिका काय आहे? राज्यकर्त्यांना, राजकारणाला विरोध करणाऱ्यांना आपल्याला कार्यकर्ते हवे आहेत। कार्यकर्त्यांकडे झेंडे दांडे द्यायचे आणि त्यांच्या प्रश्नाच्या वेळेस त्यांनी घरात बसायचं का, असं सुद्धा नव्यानं प्रश्न निर्माण करतो। आपलं नाव काय? नमस्कार, मी रोहित सासवडे। काय तुमची इच्छा आहे? आमची इच्छा आहे की आम्हाला पाणी मिळावं आमच्या हक्काचं। जमिनी आमच्या गेल्या आहेत आणि आयते बाकीचे पाणी मागत आहेत। तरी प्रशासनाला आणि आजी माजी आमदारांना विनंती आहे की आम्हाला दौंड तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवू नये व आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळेल। जसे जमिनी आमच्या हक्काच्या पुनर्वसनला गेल्या आहेत, तसे आम्हाला त्या मोबदल्यात आम्हाला कॅनलचे पाणी मिळेल। मित्रांनो, जमिनी आमच्या गेलेल्या आहेत, ज्यांच्या जमिनी गेल्यात ना त्यांचं हृदय, बांध कोरला तरी भांडणं होतात आणि आमच्या तर जमिनी दिलेल्या आहेत। आणि जमिनी देऊन जर आमच्या उरलेल्या जमिनी पिकणार नसतील आणि त्या जर सुपीक होणार नसतील तर आमच्या जमिनी दिल्यात का, हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने ऐरणीवर आलेला आहे। आपलं नाव काय? नमस्कार, मी अविनाश तरगडे। सरकारने आम्हाला 4 पाण्याचे आवर्तन द्यायला पाहिजे होतं, पण आत्ता चालू हंगामात, उन्हाळी हंगामात आत्तापर्यंत एकच पाण्याचं रोटेशन आलेलं आहे। दुसरं काळ्या पाण्याचं आलं होतं, ते आम्हाला नको होतं, तरी पण आम्ही घ्यायला तयार आहे, पण आत्ता आम्हाला ते सुद्धा पाणी भेटत नाही आहे। आमची उभी पिकं जळून चाललेली आहेत, विहिरींनी पाण्याचा तळ गाठलेला आहे।
आत्ता आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पाणी पाहिजे ते आमच्या हक्काचं आहे, ते आम्हाला मिळावं अशी पाटबंधाऱ्याकडे विनंती. मित्रांनो, या तालुक्यामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा कुठल्याही गावाच्या नळाला चिमणीने प्यावं एवढं येत नाही. साधारण त्या पाण्यावर सुद्धा 200 कोटी अधिक रुपयांचा खर्च झाला. त्याला जलजीवन मिशन असं सुखरूप आणि सुंदर नाव जिल्हा प्रशासनानं दिलं. हे सगळ्या गावांमध्ये ह्या योजना राबल्यात, पण पिण्याचं पाणी नाही. आणि आत्ता प्रश्न शेतकऱ्याला शेतीचं पाणी नाही. मग मला वाटतं दौंड तालुक्यातल्या लोकांना पाण्यापासून वंचित ठेवून त्यांच्या जीवनामध्ये पाणी पाणी करून त्रास द्यायचा आहे का? हा कुणी वेळा उचलला आहे का? आणि असं नसेल तर इथं आवाज लोकशाहीच्या वतीनं जे लोक हे पाहणार आहेत त्या सर्वांना नम्र निवेदन करतो की हा मूलभूत हक्क आहे. अन्न वस्त्र निवारा यामध्ये मोडणारा विषय आहे. त्याचं नाव पाणी. आणि पाण्यासाठी आता तळमळ होते, तडपतोय तो दौंड तालुक्याचा शेतकरी. जे कुणी हे पाहत असतील, ज्यांना कुणाला याची खंत वाटेल, त्या सर्वांना आम्ही नम्र निवेदन करतो. कुठल्या भक्ताच्या पुढाला आग लागली असेल तर आम्ही आवर्जून सांगतो की तुम्ही पहा, शेतात जा, वस्तुनिष्ठ परिस्थिती पहा आणि या शेतकऱ्यांची अवस्था पहा. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. मी विजय चव्हाण. संपर्कासाठी 94 23 21 27 97 65 56 56 16. धन्यवाद.